नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या आझाद हिंद सेनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच मुस्लिम सरदार नेमले होते. कारण मुसलमानांच्या देशभक्तीविषयी त्यांच्या मनात जराही संदेह नव्हता. मुस्लिम फोबिया निर्माण करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना ही एक सणसणीत चपराक आहे. शहनवाज खान यांच्या नेतृत्वाखालच्या सुभाष ब्रिगेडच्या पहिल्या क्रमांकाच्या रेजिमेंटने आपलं प्रशिक्षण 9 नोव्हेंबर 1943ला पूर्ण केलं होतं. रंगूनला गेलेल्या सुभाष रेजिमेंटखेरीज गनिमी काव्यानं लढणाऱ्या इतर 3 रेजिमेंटना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यातल्या एकीचं नाव होतं गांधी रेजिमेंट. तिचं नेतृत्व करत होते लेफ्टनंट कर्नल I.J. कियानी. दुसऱ्या नेहरू रेजिमेंटचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल गुलझारा सिंग. भारत ब्रह्मदेश सरहद्दीवर एक विशेष सेवा बजावणारा गट होता आणि तिसऱ्या आझाद रेजिमेंटला लेफ्टनंट कर्नल R.M. इर्शाद यांचे हुकूम पाळावे लागत असत. शत्रूच्या छावणीत चोरून प्रवेश करून तिथं गोंधळ उडवण्यासाठी, दळणवळणात व्यत्यय आणण्यासाठी आणि इंग्रजांच्या नियंत्रणाखालच्या सेनेतील भारतीयांना वश करण्यासाठी या गटातल्या जवानांचा उपयोग करून घेतला जात असे. गुप्तचर विभागाचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल शौकत मलिक. सैन्यात नेहमी एक राखीव दल असावं लागतं. या राखीव दलाचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल ताजमूल हुसेन. आझाद हिंद फौजेच्या 6 विभागापैकी 5 विभागांचे नेतृत्व करणारे प्रमुख सेनानी मुसलमान होते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ब्रिटिशाविरुद्धचा स्वातंत्र्य लढा एकीनं लढण्यात आला म्हणून घोषणा होती, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सारे भाई भाई. आजसुद्धा आपली हीच घोषणा आवश्यक आहे. जे ब्रिटिशांना मदत करत होते त्यांना हे महत्त्व कळणार नाही, पण आपल्याला तर कळते ना. जय हिंद.